नमस्कार, राम राम, गुड इव्हनिंग आणि जय भीम. मित्रांनो, मी डॉक्टर मुकुंद कदम, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये मी कुक्कुटपालनशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. थोडक्यात म्हणाल तर सरकारी नोकर आहे. तुमच्या सर्व जनतेचा नोकर म्हणलात तरी चालेल. मित्रांनो, आता जसं सर बोलून गेले की आता मी यांना सचिन तेंडुलकर म्हणणार नाही, कारण सचिन तेंडुलकर रिटायर झालेला आहे. त्यामुळे मी म्हणेल किंवा विराट कोहली, धोनी जे सध्या फॉर्ममध्ये आहेत, असे लोक बोलल्यानंतर मी काय बोलावं हा खरंच माझ्यासाठी एक मोठा प्रश्न आहे. आणि आज ही आपण पोल्ट्री इंडस्ट्री किंवा लाईव्हस्टॉक इंडस्ट्री मित्रांनो, याचा हा कणा जो आपण म्हणतो तशी ही दोन व्यक्ती तुम्हाला आज इथं लाभलेली आहेत. आणि दोघांनीही अतिशय उत्कृष्ट तुम्हाला मासल कोंबडी पालनाने अंडी उत्पादनावर, अंडी काढणं कोंबड्यांबद्दल माहिती दिलेली आहे. पण तरी मी थोडीशी आणखीन टेक्निकल माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. आणि मी इथलाच आहे, आधी दुसऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्चित आज जरी मी पूर्ण तुमच्याशी बोलू शकलो नाही वेळेअभावी, तर आपण याच्या पुढेही भेटत राहू. जवळच आहे, स्पॉटही अतिशय सुंदर आहे जिथं मी बसतो, म्हणजे माझी जिथं ड्युटी आहे. तुम्हाला मनोरंजनही होईल, मी सांगेल पुढे तुम्हाला ते. मित्रांनो, जेव्हा आपण पोल्ट्री ह्या शब्दाचा विषय काढतो, सरांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण पोल्ट्री म्हणलं की फक्त कोंबड्या आणि कोंबड्या यांचा विचार करतो. पण जरा थोडं शास्त्रज्ञ पद्धतीने बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये आणखीन दुसरेही काही पक्षी आहेत. नो डाऊट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही आपली पांढरी कोंबडी, जे सरांनी आता सांगितलं, ज्याच्याबद्दल आपण इतकं बोलतो आहे, कोंबड्या आहेत. याच्यानंतर जर आपण विचार केला तर मित्रांनो, ही लाहवी नावाचा एक प्रकार आहे. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, हिंदीमध्ये आपण याला बटेर म्हणतो, मराठीत लाहवी, इंग्रजीमध्ये क्वेल म्हणतो. याच्याबद्दल बाकी मी आज जे तुम्हाला जास्तीत जास्त सांगणार आहे ते लेअरबद्दल सांगणार आहे, किंवा तुम्हाला मी कोंबड्यांबद्दल सांगणार आहे. पण बाकीच्या पक्ष्यांबद्दलही तुमच्या मनात उत्सुकता असेल याची मला पूर्ण खात्री आहे, त्याच्याबद्दलही आपण बोलूच. पुढचा पक्षी मित्रांनो, याच्यामध्ये एक बदक आहे. बदकाला सुद्धा आपण पोल्ट्री ह्याच्यामध्येच घेतो. बदक हा एक पक्षी आहे. याच्याबद्दल सध्या फार मोठी चर्चा सगळीकडे चालू आहे. इमू, हा इमूसुद्धा पक्षी मित्रांनो पोल्ट्री ह्या याच्यामध्येच येतो. गिनीफॉल, ज्याला आपण चायनीज मुर्गी म्हणतो किंवा चायनीज कोंबडी म्हणतो, हा सुद्धा पोल्ट्रीमध्येच येतो. आणि हा एक थोडासा मोरासारखा दिसणारा पक्षी आहे, ज्याला आम्ही टर्की म्हणतो. तसे हे 3-4 पद्धतीचे वेगवेगळे पक्षी म्हणजे मित्रांनो पोल्ट्री आहे. आणि याच्यामध्ये नो डाऊट याच्यात जेवढा फायदा किंवा जेवढा तुम्हाला याच्यात डेव्हलपमेंट झालेली आहे ती कोंबड्यांमध्ये झालेली आहे. बाकीच्या क्षेत्रात थोडीशी कमी डेव्हलपमेंट झालेली आहे. मित्रांनो, सरांनी ऑलरेडी बरंच काही बोललेले आहेत, पण एक जस्ट थोडंसं मी फास्ट घेतो. याच्याबद्दल मी आता फायदे तुम्हाला सांगत नाही. व्यावसायिक दृष्टीनं हा एक तर अतिशय चांगला सध्याच्या कंडिशनला तुम्हाला एक नवीन व्यवसाय म्हणून हा वर येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसायाचा फायदा असा आहे की तुमच्या जे भांडवल आहे, जे पैसे आहेत, ते नेहमी खेळते राहतात. बाकीचा व्यवसाय तुम्ही गोट फार्मिंग घ्या किंवा आणखी कुठले वेगवेगळे व्यवसाय घ्या तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला थोडासा वेळ लागतो. पण कोंबड्यांचं कसं आहे की तुम्ही लगेच 1.5 महिन्यात, 2 महिन्यात, मी तर म्हणेल 1 महिन्यात सुद्धा तुम्ही तुमच्या कोंबड्या विकून अर्जंटमध्ये तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही पैसे याच्यामधून उत्पादन घेऊ शकता. आणि ऑलरेडी जे सरांनी सांगितलं, आज हा एक विषय असा आहे की याच्यामध्ये जेवढी डेव्हलपमेंट झालेली आहे मित्रांनो पोल्ट्रीमध्ये, आजच्या डेटला मी तर म्हणतो पोल्ट्री इंडस्ट्री आपण म्हणतो. गोट इंडस्ट्री तुम्ही ऐकलं नसेल, पण पोल्ट्री इंडस्ट्री हा शब्द आहे, कारण याच्यामध्ये एवढा आज तकनिकी अनुभव म्हणा किंवा टेक्निकल नॉलेज आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. याच्याबद्दल आता मी बोलणार नाही, ऑलरेडी त्यांनी सांगितले पौष्टिकतेबद्दल. आज एवढ्या बँक्स आहेत, SBI म्हणा, IDBI म्हणा, बँक ऑफ बडोदा म्हणा, सरकारी योजना आहेत, निम्न सरकारी योजना आहेत. तर ह्या योजनांचा सुद्धा तुम्हाला ह्या व्यवसायाकडे फिरण्यासाठी तुम्हाला याचाही सुद्धा निश्चितच फायदा होऊ शकतो. आणि बेडगावकर साहेबांनी ऑलरेडी तुम्हाला त्याच्या विष्ठेबद्दल म्हणजे बाय प्रोडक्टबद्दलही माहिती दिलेली आहे. हा सुद्धा अतिशय चांगला तुमच्या शेतीसाठी खत म्हणून तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, जेव्हा आपण पोल्ट्रीचा व्यवसाय करतो तर फक्त आपण याच्यामध्ये जे सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, याच्यामध्ये एक व्यवसाय म्हणजे घर के पिछवाडे में, ज्याला आपण गावरान कोंबड्या म्हणतो. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील की आपण घराच्या मागे आपण 10, 15, 20 कोंबड्या जेवढ्या असतील, आपली गृहिणी जी आहे त्या कोंबड्यांकडे लक्ष देते. हा व्यवसाय झाला किंवा हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे ब्रॉयलर फार्मिंग, ज्याच्याबद्दल ह्याच आयोजन केलेलं आहे, कार्यशाळा आयोजन केलेली आहे. दुसरं आहे तुमचं लेअर फार्मिंग, अंडे देणाऱ्या कोंबड्या. आणि याच्यात आणखीन एक थोडंसं शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा गावातील लोकांसाठी म्हणा, सुधारित जातीच्या कोंबड्या, म्हणजे ना ब्रॉयलर ना एक्झॅक्टली कमर्शियल लेअर, याच्यामध्ये जसं आपण संकरित गाय म्हणतो, जर्सी गाय म्हणतो, त्यातल्या प्रकार जे आहे सुधारित कोंबड्या, अशा पण याच्या डेटला आपल्याला अवेलेबल आहेत.
काही नावं मला वाटतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असतील, वनराजा, गिरिराजा, हे अतिशय सोपे आणि नेहमीची नावं तुम्ही ऐकली असतील. तर ही पक्षी तुम्ही सुधारित जातीच्या कोंबड्यासुद्धा आपण यामध्ये पाळू शकतो. मित्रांनो, एक जसं सरांनी सांगितलं की मला हा प्रश्न मला नेहमी सरांनी शंका सांगितली, हा एक प्रश्न नेहमी पडतो की जेव्हा कोंबडी अंड देते तेव्हा अतिशय सिंपल प्रश्न ह्या पिल्ल्याला पडतो आणि हा विचारतो त्याच्या आईला की बाबा आई, हे अंड मांसाहारी आहे का शाकाहारी आहे? सर, मी एक सांगू इच्छितो की मी बऱ्याच वेळेला जेव्हा बोलतो तर माझ्याकडे जेव्हा मी प्रशिक्षण घेतो त्यातले बरेचसे लोक असे असतात की ज्यांना हा आयडिया क्लिअर नसते. का अंडे खात नाही बाबा तू? तर बाबा अंड हे मांसाहारी आहे. किती जणांना मान्य आहे याच्यामध्ये अंड मांसाहारी आहे आणि अंड शाकाहारी आहे? किती जणांना माहिती आहे? हातवरी करू शकता का? अंड शाकाहारी आहे की मांसाहारी आहे? शाकाहारी आहे. मित्रांनो, एक बऱ्याच जणांना माहिती असेल तरी मी परत एकदा सांगतो, अंडे देणे ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. एक लक्षात ठेवा, अंडे देणे ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी तुम्हाला नराची गरज लागत नाही. आपल्या डोक्यात गावामध्ये काय असतं की आपल्या घरामध्ये 10-15 कोंबड्या असतात, ते कोंबडी सगळे एकत्र फिरतात, ती घरी आली की अंडे देते, तुम्हाला वाटते झाला कार्यक्रम. तसं नाही मित्रांनो. अंडे ही कोंबडी तुम्ही नरसोबत ठेवा का नाही ठेवू, ती अंडे देणार म्हणजे देणार. परंतु जर त्याच्या नराचा आणि मादीचा जर संगम झाला तर शक्यता असते की त्या अंड्यातून पिल्लू बाहेर निघण्याची. परंतु त्याच्यावरही कोंबडी 21 दिवस बसावी लागते, विसरू नका. किंवा तुम्हाला ते अंड मशीनमध्ये ठेवावं लागतं, तेव्हाच तुम्हाला त्यातनं पिल्लू बाहेर मिळेल. याच्यावर तरी आणखी तुमच्या डोक्यात घुसत नसेल तर मला नंतर भेटा, मी तुम्हाला आणखीन याच्या सविस्तर चर्चा करायला तयार आहे या विषयावर. तर याचं उत्तर मी तर एवढंच देईन किंवा निश्चित अंड हे मित्रांनो शाकाहारी आहे. जे लोक खात नसतील फक्त मांसाहारी या नावामुळं, तर कृपया त्यांनी तो गैरसमज दूर करावा आणि आजपासूनच अंडे खायला सुरुवात करावी. आता दुसरं महत्त्वाचं काय आहे, एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा समजा हा, तर काय काय लागतं व्यवसायासाठी? अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जसं सरांनी सांगितलं की इच्छा, इंटरेस्ट. मित्रांनो, याच्या पलीकडे काय नाही. मी म्हणलं ना की म्हणजे जर तुमच्या मनात इच्छा असेल, तुमची खरंच तळमळ असेल की नाही मला करायचंच आहे, तर माणूस बरोबर करणार म्हणजे करणार, पण त्याला तशी इच्छा पाहिजे. माझ्याकडे बरेचसे सर इथं शेतकरी पण आहेत ज्यांची खरंच इच्छा होती आणि आज ते चांगल्या प्रकारे आज वर गेलेले आहेत, कारण त्याच्या मनात एक जिम्मी होती. मित्रांनो, व्यवसाय म्हणलं की रिस्क आली. कुठलाही व्यवसाय असो, पोल्ट्रीज म्हणून नाही, कुठलाही व्यवसाय असू द्या, पण तुम्हाला ती रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे, जोखीम घेण्याची तुमची तयारी पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे मनाची तयारी. जर तुमची मनाची तयारी झाली की मग मात्र बिलकुल तुम्हाला एक एक पुढं तुम्ही जाऊ शकता. आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय येतो की बाबा मी काय करू सर, ब्रॉयलर फार्मिंग करू का अंडे देणाऱ्या कोंबड्या पाळू, की हे कॉकरेल एक प्रकार आहे आपल्याकडे, बरेच जे लोक विदर्भामध्ये पाळतात, का कॉकरेल पाळू का नाही साहेब मी गावरान पाळू. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावर थोडंसं शास्त्रज्ञ माहिती घ्यावी लागेल आणि मग नंतर तुम्हाला एकदा तुमचं सॉर्ट आउट झालं की हां बाबा हा मी व्यवसाय आता करायला तयार आहे, नंतर मग तुम्हाला ठरवावं लागेल की किती कोंबड्या पाळाव्या. सरांनी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की 5,000पासून तुम्हाला ब्रॉयलर सुरुवात करावं लागते. लेअरबद्दलही तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ठरवावं लागेल की क्षमता किती पाहिजे आणि त्याचं लागणारं शास्त्रज्ञ तांत्रिक ज्ञान तुम्हाला कुठं मिळेल, ती माहिती तुम्हाला पहिल्यांदा त्या व्यवसायाबद्दल मित्रांनो घ्यावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला तर वाटतं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, मनाची तयारी होऊन काही फायदा नाही, धनाची तयारी अत्यंत आवश्यक आहे. पैसा है तो आप कैसा है, आणि पैसा नाही तर तुम्हाला कोणीच विचारत नाही. आणि मित्रांनो, त्यामुळं धन असेल तरच सगळं तुमचं भांडवल असेल तर हे सगळे व्यवसाय करू शकता. त्यामुळं गुंतवणूक पैसे कुठून आणायचे, बँकेकडनं घ्यायचं, डाका टाकायचा, मित्राकडनं घ्यायचे, भावाकडनं घ्यायचे, वडिलांकडनं घ्यायचे, ते तुम्हाला ठरवावं लागणार आहे. कारण धनासाठी तुम्हाला कोणी मदत करणार नाही आहे, ती तुम्हालाच कुठून ना कुठून तरी हातपाय मारावे लागणार आहेत. स्वतःची जागा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जरी असेल तरी फार कमी कंपन्या आहेत ती स्वतः म्हणतात की ती स्वतःची जागा पाहिजे. जनरली कंपन्या ह्या स्वतः तुमची जागा जर स्वतःची नसेल, किरायाची जागा असेल तर शक्यतोवर कंपनी तुम्हाला फार्मिंग चालू करायला अलाउ करत नाही. बरोबर आहे सर बेडगावकर सर? जर किरायाने जागा असेल तर कंपनी अलाउड करते का? तर सर म्हणतात की काही प्रमाणामध्ये जर तुमची किरायाची जागा असेल तर काही प्रमाणामध्ये ते लोक अलाउ करतात. नंतर मित्रांनो, बाजारपेठ, याच्याबद्दल सर बरंच बोललेले आहेत. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा खालून मी तर म्हणतो सुरुवात करा. तुमच्या तिथं बाजारपेठ आहे का? मग तुम्ही बाजार सुरू केलं तर कुठं विकू शकता, गावात विकू शकता, तालुक्यात विकू शकता, जिल्ह्याला विकू शकता, याची तुम्हाला मित्रांनो आधी चौकशी करावी लागेल. आणि नंतर तुम्ही जेव्हा सर्वे ज्याला आपण म्हणतो, आपण कुठलाही व्यवसाय, मुलगी बघायला जातो, पहिली मुलगी बघतो सिलेक्ट करतो का? नाही करत. 10-15 पोरी बघतो आपण कमीत कमी,
आणि मग आपण हे करतो. तसंच मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये आधी पूर्ण बाजारपेठ बघावं लागेल, कुठं बाजार आहे त्याची पूर्ण चौकशी करावं लागेल, सर्वे करावं लागेल आणि मग ठरवा. उशीर झाला तरी चालेल, पण निर्णय हा तुमचा एकदा झाला की मग त्याच्यावर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे आणि मग तुम्ही या व्यवसायामध्ये उडी मारा. आता कोंबडी पालन करण्याचं लागते काय, सरांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण एक छोट्या छोट्या गोष्टी, साधी गोष्ट म्हणजे घर, आणि निश्चितच ज्याच्यासाठी घर बांधताय ते पिल्लं. दुसरं काय लागणार आहे, कोंबड्यांना खाऊ घालण्यासाठी लागणारं भांडे, जे आपल्याला घरामध्ये ताटं वाटायला लागतात, तसेच त्या कोंबड्याला फीडर वॉटर आपण थोडंसं सायंटिफिकमध्ये म्हणतो, ते लागणारं कोंबड्यांसाठी. कोंबड्याला लागणारं खाद्य. नंतर काय लागतं, योग्य व्यवस्थापन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला करावं लागतं मॅनेजमेंट. मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असू द्या, का तुमचं स्वतःचं फार्म असू द्या, कुठलंही फार्म असू द्या, जर तुम्ही व्यवस्थापन तुमचं व्यवस्थित नसेल आणि व्यवस्थित करत नसाल तर तुम्हाला कुठंच फायदा होणार नाही. त्यामुळं व्यवस्थापन, योग्य व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. औषधी, लसीकरण, आपण जसं मी म्हणतो ना, आजच्या डेटला तर जसं सर म्हणाले, हा शेतीला जोडधंदा राहिलेला नाही आहे, हा व्यक्तिगत व्यवसाय झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायामध्ये लसीकरण, आपण घरातल्या मुलांना 10 वेळी विचारतो बायकोला की बाबा याला पोलिओचा डोस दिला का, हा डोस दिला का, तसंच मित्रांनो तुम्हाला याला जपावं लागेल. हे लसीकरण दिलं का, ते लसीकरण दिलं का, मग तुम्हाला त्याचा पूर्ण आढावा घ्यावा लागेल. औषधीकरण, लसीकरण तुम्हाला करावं लागेल. आणि आजच्या डेटला जे सगळ्यात मोठा प्रश्न मला तरी दिसतोय, जितके माझे मित्र आहेत, मजूर, लेबर, हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला प्रश्न येणार आहे. एकदा तुमची इंडस्ट्री किंवा तुमचा फार्म वाढल्यानंतर निश्चितच सुरुवातीला तुम्हालाच काम करावं लागणार आहे, तुम्हालाच तिथं राबावं लागणार आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. पण हा एक विषय नक्कीच महत्त्वाचा आहे. तुम्हाला मजुराची सुद्धा त्या व्यवसायासाठी गरज लागणारी आहे. ऑलरेडी आता थोडंसं टेक्निकल शेडबद्दल बोलायचं म्हणालो तर कोंबड्यांचे शेड कसं असावं, त्याचं घर कसं असायला पाहिजे. तर मित्रांनो एक थोडक्यात सांगतोय, कोंबड्यांचं घर जेव्हा तुम्ही बांधाल तर त्याचं जे घर आहे तुमचे पूर्व पश्चिम, हे तुम्ही जस्ट पिक्चर बघून तुम्हाला कळून जाईल की पूर्व पश्चिम रीतीने तुमचं हे घराची बांधणी असायला हवी. साधारण जी रुंदी आहे ही 25 ते 28 वर्ग फूट ही साधारण तुम्ही घराची रुंदी ठेवायला पाहिजे. आणि नंतर कोंबड्याला लागणारी जागा, हे बघा मित्रांनो, जर ही ब्रॉयलरसाठी साधारण तुम्हाला धरून चला 1.25, जर सध्याच्या कंडिशनला ब्रॉयलर तुम्ही 6 आठवड्यापर्यंत पाळत असाल तर 1.2 to 1.25 स्क्वेअर फीट पर बर्ड इथपर्यंत आम्ही रिकमेंड करतो ब्रॉयलरसाठी. लेअरसाठी 6 वर्ग इंच, स्क्वेअर इंच म्हणा, जर तुम्ही पिंजरा पद्धतीत पाळत असाल तर. जर तुम्ही गादी पद्धतीत पाळत असाल मित्रांनो तर तुम्हाला 2 वर्ग फूट लागेल गादी पद्धतीमध्ये. गावरान कोंबड्या जर तुम्ही पाळत असाल किंवा कॉकरेल जर तुम्ही ठेवत असाल साधारणतः 10 आठवड्यापर्यंत 1 वर्ग फूट प्रतिपक्षी बंदिस्त तुम्ही ठेवत असाल तर एवढी साधारण तुम्हाला जागेची गरज आहे. आता शेडची बांधणी, सरांनी ऑलरेडी तुम्हाला बऱ्याचशा स्लाईड दाखवलेल्या आहेत की घर कसं बांधावं, पण एक थोडंसं आणखीन तुम्हाला सांगू इच्छितो की घर बांधताना तुम्ही घर कसं बांधाल. अतिशय सोपं घर आहे मित्रांनो, आपल्यासारखं ताजमहल बांधायचं नाही आपल्याला कोंबड्यांसाठी, साधं घर उभं बांधायचं आहे. सिंपल छप्पर पाहिजे तुम्हाला आणि अशा पद्धतीचं तुमचं एक घर तयार होईल. आणि त्याच्यानंतर जे सरांनी सांगितलं तुम्हाला, बाजूची भिंत ही जी तुमची असेल तर फक्त 9 इंच किंवा जास्तीत जास्त 1 फूट ही तुमची साईडची वॉल. आणि नंतरचा जो भाग आहे तो तुम्हाला जाळीमध्ये बांधायचा आहे, म्हणजे ती तुमची जाळी सिंपल तुम्ही त्यामध्ये लावू शकता. जमिनीपासून जो जोथा आपण म्हणतो, प्लिन ज्याला म्हणतो, साधारण जमिनीपासून 3 फूट उंचावर असणं अपेक्षित आहे शेडची उंची. आणि नंतर बाजूची तुमचं जे मी तुम्हाला सांगितलं साईड वॉल ही 1 फूट किंवा 9 इंचापर्यंत. जाळीचा पोर्शन साधारण 9 फूट, म्हणजे टोटल झालं ते 10 फुटापर्यंत. आणि बाजूचं ओव्हरहँग ज्याला आपण म्हणतो मित्रांनो, कारण आपण हे बऱ्याच वेळेला चुकतो, ज्याला आपण पानगळ म्हणतो, पावसाळ्यामध्ये आणि याच्यात काय होतं उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर हे जर लहान असेल तर तुमच्या शेडमध्ये डायरेक्ट पावसाचं पाणी किंवा ऊन डायरेक्ट पक्ष्यांवर पडतं. त्यामुळं ते पडू नये म्हणून तुम्हाला साधारण कमीत कमी 1 4 फुटापर्यंत आजच्या तारखेला आम्ही सांगत असतो की तुम्ही साईडचं हे ओव्हरहँग ज्याला आम्ही म्हणतो ते तुम्ही घ्यायला पाहिजे. मध्य उंची ही साधारण तुमची कमीत कमी मित्रांनो 14 फुटापर्यंत, विदर्भाच्या दृष्टीने विचारतो मी, कारण आपल्याकडे उन्हाळा थोडासा प्रखर असतो, त्यामुळे आपण साधारण 13 ते 14 फुटापर्यंत ही मध्य उंची त्याची घेत असतो. एकदम छोटंसं हे पोल्ट्री शेड आहे बघा, तुम्ही दिसू शकता तुम्हाला आरामात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला ही त्याचं मी आता जी तुम्हाला सांगितली ती रुंदी झाली, ही बाजूची उंची त्याची, आणि नंतर त्याचा हा जोथ्याचा पोर्शन झाला जो मी आता तुम्हाला 3 फुटापर्यंत सांगितला.
हे अशा प्रकारचे काही चित्र आहेत माझ्याकडे करायचं होतं. ही भिंत मित्रांनो थोडीशी चुकीची आहे. ही जी भिंत त्यांनी बांधलेली ही एवढी आपल्याला वॉल नको आहे. आपल्याला काय अपेक्षित आहे, आपल्याला अतिशय कमी, हे बघा 9 इंचही नसेल वाटतं, त्याच्यापेक्षा कमी आहे, जेणेकरून हवा जी आहे ती पक्ष्यांना खेळती राहते आणि पूर्ण प्रकाश शेडमध्ये राहतो आणि त्यांच्यामुळे तुमच्या अल्टिमेटली पक्ष्यांची ग्रोथ ही तुमची जास्तीत जास्त आणि चांगल्या प्रकारे होते. आता काही लोक म्हणतात की कसं याच्यात कमीत कमी काय बांधता येईल. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, साहेब कमीत कमी कसं करता येईल. मित्रांनो, साहेबांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं साधारण 150-200 रुपये तुम्हाला खर्च येतोच, पण तुमच्यावर आहे की तुम्ही कुठं कटौती करू शकता. बरेचसे मित्रांकडे बरेचसे दुसरे पर्याय असतात, मी त्यात जात नाही, पण स्वस्तात तुम्ही घर बांधू शकता, अतिशय स्वस्तामध्येही करू शकता. पण हे तुम्हाला जर स्वतःचं घर बांधायचं असेल तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सुरुवातच करायची असेल, तुमची इच्छाच आहे साहेब माझ्याकडे पैसे नाहीत, लोन देत नाही, मित्रांनो बिलकुल तुम्ही अशा प्रकारे सुद्धा तुमचं एक छोटंसं घर किंवा छोटंसं कोंबड्यांचं घर शेड तुम्ही उभारू शकता. सिंपल आहे. साईडने बघा अतिशय कमी खर्चामध्ये आणि हे जे शेड उभं केलेलं आहे पक्षी 500-1000 कॅपॅसिटीचं, हे जास्तीत जास्त तुम्ही अशा पद्धतीनं शेड बांधू शकता. निश्चित जेव्हा तुम्ही पैसे वाचवता तुम्हाला बाकीच्या गोष्टीसुद्धा काळजी घ्यावी लागेल. बांबू पद्धतीचं सुद्धा तुम्ही एक छोटंसं अशा पद्धतीचं एक शेड तुम्ही बांधू शकता कमीत खर्चामध्ये. भांड्याबद्दल ऑलरेडी सरांनी बरंच काही तुम्हाला सांगितलेलं आहे. आजच्या कंडिशनला नागपूरमध्ये म्हणा किंवा हैदराबादला म्हणा, नाशिकला म्हणा, मित्रांनो तुम्ही आवाज द्या, तुम्हाला 100 कंपन्या अवेलेबल आहेत. तुम्हाला कोणी खाद्याचे पाण्याचे भांडे तुम्हाला उपलब्ध मिळतील. साधारण 200 ते 250 रुपयाला एक खाद्याचं भांडं, अशा हिशोबाने आज बरेचसे खाद्याचे भांडेसुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहेत. वॉटर आहेत, फीडर आहेत, हे जस्ट फक्त तुम्हाला मी चित्र दाखवतोय. आणखीन याच्याबद्दल डिटेल माहिती असेल तर ऑलरेडी सरांनी सांगितलेलं आहे, आणखीन पाहिजे असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो. पाण्याची भांडीसुद्धा आता जे सरांनी सांगितलं अशा पद्धतीची जर भांडी असतील तुमच्या ब्रॉयलर शेडमध्ये तर हे सेमी ऑटोमॅटिक आहे. तुम्हाला रोजचं पाणी टाकावं लागत नाही. जसं जसं पाणी संपत जाईल तसे पक्षी आपल्या याच्यामध्ये पाणी पित राहतात आणि पाणी वरनं येत राहतं. आणि अशा पद्धतीचे तुम्ही पाण्याचे भांडे किंवा उन्हाळ्यामध्ये वगैरे ते सुद्धा कमी पडतं म्हणून आपण दुसरेसुद्धा साईडला आणखीन भांडे लावलेले असतात जेणेकरून पक्ष्यांना पाणी कमी पडायला नको. दुसरं आहे मित्रांनो भांड्यामध्ये हे ब्रूडर, हे जे तुम्हाला दिसतं हे अतिशय सिंपल आणि साधं ब्रूडर आहे. इलेक्ट्रॉनिक सिंपल पत्र आहे आणि या पत्र्याच्या मध्ये आपण बल्ब लावलेले आहेत आणि हा अशा प्रकारचा एक तुम्हाला ब्रूडर लागणार आहे जेणेकरून तुमचे पक्षी आल्यानंतर त्या पक्ष्यांना व्यवस्थित ठेवून त्या पक्ष्यांना उष्णता देण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे ब्रूडरसुद्धा विकत घ्यावे लागतील किंवा तुम्ही तुमच्या लेवलला सुद्धा तयार करू शकता. आणखीन एक महत्त्वाचा थोडासा खर्च येईल, 1000-1500 जास्तीत जास्त रुपयापर्यंत तुम्हाला ही एक फ्लेम गन मिळते निर्जंतुकीकरणासाठी, ज्याला मी इंग्रजीमध्ये फ्लेम गन म्हणतो. तर अशा प्रकारची जर फ्लेम गन असेल तर मित्रांनो ही सगळ्यात बेस्ट निर्जंतुकीकरणाचा पर्याय आहे. बाकी तुम्ही बरंचसं काय वापरू शकता, फॉर्मेलिन आहे, पण ही जर गन तुमच्याकडे असेल ही गॅसवर चालते आणि याच्याने एकदम अतिशय व्यवस्थित तुम्ही जाळून तुमचा पोल्ट्री शेडचा जो भाग आहे तुम्ही फ्लेम गननी निर्जंतुकीकरण करू शकता. आणि ही सगळ्यात चांगली मेथड आहे कारण याच्याने जे टेम्परेचर वाढतं याच्यापुढं बॅक्टेरिया कुठलाच टिकत नाही. त्यामुळं सगळ्यात चांगलं मेथड जी असेल ती निर्जंतुकीकरणाची ती फ्लेम गनची. खाद्याची भांडी आहेत, अशा प्रकारची खाद्याची भांडी असतात, त्याच्यावर ग्रिल लागलेली असतील, हँगिंग पोझिशनमध्ये तुम्हाला हे ठेवावे लागतात शेडमध्ये. हे एक महत्त्वाचं इक्विपमेंट मित्रांनो. जसं आत्ता भोसले सर बोलून गेले की आता हा काळ बदलत चाललेला आहे. आपण आत्ताही जेव्हा कोंबड्या कापतो असं म्हणतो तेव्हा आपण काय डोक्यासमोर लाकडाचे खोंडूक, दस्तूर आणि धरून आपल्या तुकडे करत बसलेला माणूस नाही मित्रांनो. आज कंपन्या बऱ्याच आलेल्या आहेत, तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहेत. तुम्ही थोडंसं माझं म्हणते की तुम्ही ह्या दृष्टीने विचार करा. जर स्वतःचा फार्म असेल, स्वतःचं तुम्ही कोंबड्या विकत असाल, माझ्याकडे असे काही आहेत जे स्वतःचं त्यांनी दुकान टाकलेलं आहे, तर एक छोटंसं इक्विपमेंट आहे, एक पूर्ण युनिट आहे असं तुम्हाला मिळून जाईल. हे जे तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कोंबड्या अशा ह्या उलट्या ठेवू शकता आणि याला मी कटिंग कोन म्हणतो. त्यामध्ये पक्षी तुम्ही कापायचे, त्यांचं रक्त इकडं तिकडं सांडणार नाही, खालच्या साईडला रक्त जमा होईल. त्याच्यानंतर मित्रांनो इथं हे टँक आहे, याच्यामध्ये पाणी ठेवता येईल आणि ते पाणी तुम्ही गॅसच्या साहाय्याने त्याला गरम करू शकता, टेम्परेचर मेंटेन करू शकता. म्हणजे तुम्ही बघितलं असेल दुकानामध्ये की ते लोक पाण्यात बुडवतात गरम पाण्यामध्ये, तर लगेच तो पक्षी कापल्यानंतर या पाण्यात बुडवायचा आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आपण हाताने असे पंख काढतो तसं न काढता हे असं एक इक्विपमेंट असते डिफिदरिंग मशीन. ह्या मशीनमध्ये तुम्ही टाकलं की तो पक्षी पूर्ण फिरतो आणि त्याच्यावरचे पंख सगळे ॲटोमॅटिक सगळे पंख निघून जातात. पंख सगळे निघून जातात. तुम्हाला फक्त हाताने उचलायचा आहे, तो पक्षी कापायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचे तुकडे. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आजच्या सुद्धा तुम्ही जेव्हा दुकानात जात असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ऑर्डर कुठली देता, लेग पीस. लेग पीस पाहिजे मला. तुम्ही जर त्याच्याकडनं विशेष लेग पीस वेगळे करून तुम्हाला जर मार्केट असेल तर तुम्ही वेगळे लेग पीस विकून सुद्धा तुम्ही अशा प्रकारची एक मशीन असते त्याच्याने तुम्ही वेगवेगळे पार्ट कापू शकता. आरा मशीनसारखं एक पीस वेगळे करून तुम्ही ते लेग पीस वेगळे काढून त्याची वेगळी किंमतसुद्धा मार्केटमध्ये घेऊ शकता कारण त्याची डिमांड आपल्याकडं भरपूर आहे.
जर कोणी गावरान कोंबड्या पाळत असेल, कॉकरेल पाळत असेल, तर त्यांना एक चोच कापण्यासाठी डिबिकिंग मशीन लागते. ब्रॉयलरमध्ये गरज नाही. ब्रॉयलरमध्ये गरज नाही. लेअरमध्ये तुम्हाला लागू शकते ग्रोविंग स्टेजमध्ये, पण कॉकरेलमध्ये आणि गावरानमध्ये हा नेहमी प्रश्न येतो. त्यामुळे एक चोच कापण्यासाठी डिबिकिंग मशीन आहे, याच्या साहाय्याने तुम्ही पक्ष्यांची चोच कापू शकता. अशा पद्धतीने एक जस्ट चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला मी की चोच कसे कापता येईल तुम्हाला, त्याच्यावर मी टेक्निकल नंतर सांगेन तुम्हाला. चोच कापणी मशीन. मित्रांनो, ब्रूडिंगबद्दल सगळ्यांनी सांगितलेलं आहे की पक्ष्यांचं काय असतं की लहान पिल्लं असतात. आपण आपल्या घरी सुद्धा बघा, लहान बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आपण त्याला काय करतो की बिलकुल पांघरून घेतो, उन्हात नेऊन ठेवतो, कारण त्याची स्वतःचे शारीरिक तापमान राखण्याची कॅपॅसिटी नसते. तो स्वतःचं शारीरिक तापमान तो राखू शकत नाही. म्हणून त्याची ती शारीरिक तापमान तो स्वतः राखू शकत नाही, म्हणून आपण त्याला काय करतो, वरनं ब्रूडर लावतो. तिथं आपण त्या याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. 1 ते 2 आठवड्याचे झाले की नंतर पक्षी आरामात स्वतः टेम्परेचर मेंटेन करतात आणि नंतर आपल्याला ब्रूडिंगची गरज लागत नाही. स्पेसिफिकली मित्रांनो, अशा हिवाळ्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करण्याची अत्यंत गरज भासते. उन्हाळ्यामध्ये कदाचित तुम्हाला गरज पडत नाही, कारण सूर्यदेवाचीच आपल्यावर एवढी कृपा असते की तुम्हाला कदाचित ब्रूडिंगची गरज पडत नाही. आता पक्षी जेव्हा मित्रांनो तुमच्याकडे येत नसतात घरी, किंवा तुमचा शेड आहे समजा, त्या शेडवर तुमचे पक्षी येणार आहेत. आता पक्षी येण्याआधी किंवा तुमच्याकडनं आजच्या डेटला नागपूरमध्ये जे काही आपल्याला पक्षी येतात ते सगळ्यात जास्तीत जास्त पक्षी तुम्हाला एकदा रायपूर किंवा हैदराबाद किंवा पुणे अशा दुरून, म्हणजे साधारण 9 ते 10 घंट्याचं ते 5 ते 6 घंट्याच्या अंतरावरनं पक्षी येतात मित्रांनो. आणि ते सगळे पक्षी अशा गाड्यांनी रात्रभर प्रवास करून येतात. असे पक्षी आल्यानंतर तुमच्याकडं कमीत कमी अशा पद्धतीचं एक ब्रूडिंगची अरेंजमेंट असली पाहिजे, जेणेकरून हे ब्रूडरवर लावलेले तुम्ही इथं खाद्यासाठी आलेले पक्षी तुम्ही ह्या भागामध्ये, म्हणजे हे याला मी चिक गार्ड म्हणतो, याच्यामध्ये खाद्याचे भांडे, पाण्याचे भांडे, हे वरते प्रकाश देण्यासाठी म्हणा किंवा तिथं वातावरण उबदार मेंटेन करण्यासाठी आपण ब्रूडरवरती लावून ठेवावं, जेणेकरून आल्याबरोबर पक्षी जे आहेत तुम्ही अशा या एरियामध्ये सोडू शकता. आता ते ब्रूडिंगची अरेंजमेंट कशी करायची? सिंपल आहे बघा. इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. हा ब्रूडर आहे तुमचा. इथं पाण्याचे भांडे, खाद्याचे भांडे, पाण्याचे भांडे, खाद्याचे भांडे असे अल्टरनेट, म्हणजे त्या पक्षाला खाद्य भेटलं की पाणी भेटलं पाहिजे, पाणी भेटलं की खाद्य भेटलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला त्याची ब्रूडिंगची अरेंजमेंट करावं लागेल, जेणेकरून पक्ष्यांना अतिशय कमी अंतरावर खाद्य आणि पाणी दोन्हीही मुबलक प्रमाणात मिळेल. आल्याबरोबर पक्ष्यांचे काय करायचे मग? जे काही तुमच्याकडे स्टॉक आलेला आहे 1000-2000, मान्य मला तुमच्याकडे 10,000-5,000 पक्षी आले तर प्रत्येक तुम्ही बघू शकत नाही, पण कमीत कमी 5 ते 10% पक्षी त्यातले तुम्ही बघून घ्यायला पाहिजे. त्या पक्ष्यांची पाहणी करायला पाहिजे की पक्षी व्यवस्थित आहेत का. कारण शक्यतो मित्रांनो उन्हाळ्यामध्ये विचार करा, उन्हाळ्यामध्ये इतक्या दुरून पक्षी येतात तर त्यात तुम्हाला 1 ते 2-3% मृत्यू हमखास मिळते. तर आल्याबरोबर पक्षी किती मेलेले आहेत, त्या कंपनीवाल्यांना किती दिलेले आहेत, एक्स्ट्रा चिक्स दिलेत का नाही, कमी दिले आहेत, त्याचे वजन किती आहेत, हे सगळं घेणं, पहिल्यांदा पक्ष्यांचं अतिशय पाहणी करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आलेल्या पक्ष्यांची पाहणी मात्र तुम्ही निश्चितपणे करत जा. नाही तर होतं कसं की साहेब आहेत कुठेकडं, फार्मवर मजूर असतो, लेबर टाकरे धड 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 पक्षी टाकले, आपण काही काळजी घेत नाही. तसं न होता तुम्ही आधी पिल्लांची पाहणी निश्चित करणं असले पाहिजे. पिल्लं आल्यानंतर मग त्यांना व्यवस्थितरित्या त्यांचे मोजमाप झाल्यानंतर त्यांचे वजनं जरूर घेत जात. जर बॉक्समध्ये आले, समजा 100 आले बॉक्स, तर 100 बॉक्स शक्य नाही मला मान्य आहे, पण कमीत कमी 10 बॉक्स तरी तुम्ही मोजत जा, आणि जेणेकरून तुम्हाला त्याचं पिल्लांचं वजन कळेल की आपल्याकडे आज जो पक्षी आला आहे प्रक्षेत्रावर त्याचं वजन 30 ग्राम आहे, मागच्या वर्षी आला होता त्याचा 40 ग्राम होता, पुढच्या बॅचमध्ये आलेला त्याचा 35 ग्राम होता. तर तुम्हाला ते एक आयडिया येत जाईल की बाबा आपल्याकडे किती पक्षी आलेले आहेत, कसे आले, त्याचे वजनं काय आहेत. आणि आलेल्या पक्ष्यांना मग तुम्ही खाद्याचे, पाण्याचे भांडे अशा पद्धतीने लावू शकता. पाण्यामध्ये निश्चित जनरली साखर किंवा गूळ आपण टाकतो. जसं जुन्या काळात तुम्हाला आठवत असेल, आपल्या घरी पाहुणे आले की आपण हातावर काय करतो, गूळ किंवा असं साखर देत होतो. तर त्याचा उद्देश काय होता की बाबा तेव्हा लोक चालत यायचे. आता तर काय किक मारली की आपण निघतो गाडीवर, पण तेव्हा लोक चालत यायचे. त्या माणसाला थकलेला असायचा, म्हणून त्याला थोडीशी एनर्जी मिळावी म्हणून आपण त्याच्या हातावर साखर किंवा गुळाचा खडा ठेवत होतो. तर तीच पद्धत इथं आहे मित्रांनो. आपण जेव्हा साखर किंवा गूळ ठेवतो पाण्यामध्ये, त्याचा अर्थच तो होतो की त्या पक्ष्यांवर जो काही प्रवासाचा ताण आहे, हैदराबादवरून येतात, पुण्यावरून येतात, तर तो ताण कमी करण्यासाठी म्हणून आपण त्या पक्ष्यांना पाण्यामध्ये गूळ किंवा साखर हे निश्चित प्रमाणात दिलं पाहिजे. हे अशा पद्धतीने जस्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. खाद्य व पाण्याची भांड्याची रचना तुम्ही अशी पाहिजे. ब्रूडर पण अशा पद्धतीनं तुम्ही आता मी दाखवलं हे ब्रूडर, जेणेकरून इथं जो आहे या ठिकाणी तुम्ही टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन होतं आणि पक्षी तुमचे जिथं गरम असेल किंवा त्या भागामध्ये तुमचे पक्षी अतिशय व्यवस्थितप्रमाणे राहू शकतात. आणि पहिले ते 2 ते 3 आठवडे आहेत तर हे ब्रूडिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या व्यवसायामध्ये जे काही पहिल्यांदा लुप्तफुल आहेत किंवा जे पक्ष्यांची मर्तूक आहे ही पहिल्या 15 ते 20 दिवसांमध्ये ही सगळ्यात जास्त मर्तूक होते आणि नंतर मर्तुकीचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळं पहिल्याचा काळ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला ती लहान मुलासारखीच त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे ब्रूडर, कारण काही ठिकाणी काय असतं की गॅस ब्रूडर असेल तर गॅस ब्रूडर वापरू शकता, नसेल तर तुमच्याकडे आजकाल मी बघितलं बरेच जण आहेत की
लाईट वापरतात, तशी लाईट असेल तर तशी लाईट म्हणा, जसे काय असेल त्या पद्धतीनं तुम्ही वापरून त्या एरियामध्ये टेम्परेचर मेंटेन करणं पहिल्यांदा अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे टेम्परेचर मेंटेन करून तुम्ही पक्षी तुमच्या ब्रूडिंग एरियामध्ये ठेवू शकता. ओळखायचं कसं? कारण हा मला बरेच जण प्रश्न विचारतात की साहेब टेम्परेचर कसं कमी ठेवायचं, 2 वॅट प्रति पक्षी ठेवायचं का 3 वॅट प्रति पक्षी ठेवायचं, कसं करायचं? मित्रांनो अतिशय सोपं आणि साधं गणित आहे. जेव्हा आपल्याला गरमी होते तर बरोबर आपण हात पुसतो, घाम काढतो, पक्षी करतो, पण पक्षी तसं नाही करू शकत. तर पक्षी काय करतील, जर त्यांना कम्फर्टेबल वाटलं, अतिशय चांगलं वाटलं तर पक्षी सगळीकडे पसरलेले असतील. समजा हा तुमचा ब्रूडर असेल तर याच्या सगळ्या आजूबाजूला तुमचे पक्षी सगळीकडे पसरलेले असतील, जर त्यांना वातावरण अतिशय चांगलं असेल तर. आणि जर वातावरण चांगलं नसेल तर निश्चितच ते एका साईडला जिथं तुमचा लाईट आहे, जिथं तुमचे सोर्स आहे, जिथं ते तुमची एनर्जी निघते, जिथं तुमचं गरम तुम्ही वातावरण देताय त्याला, त्याच्यापासून ते दूर पळतील, एका साईडला जातील. आणि जेव्हा वातावरण थंड असेल, समजा हिवाळा आहे, डिसेंबरमध्ये पक्षी आले, आत्ताच काल परत भंडाऱ्यावरून एका मित्राचा फोन आला होता फार्मरचा, त्याच्याकडे टेम्परेचर तो मेंटेन करू शकत नाही, 10,000चा फ्लॉक आहे, बल्ब खाली ठेवतोय, होणार नाही मित्रांनो. सगळे पक्षी तुमचे जे आहेत नाही त्या लाईटच्या खालती जमा होतील, कारण त्यांना तिथंच उष्णता मिळत असते, त्यामुळे सगळे पक्षी तिथंच जमा होतील. तर ते होऊ नये यासाठी तुम्हाला अत्यंत काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि टेम्परेचर कमी आहे हे तुम्ही आरामात असं ओळखू शकता, कारण सगळे पक्षी तुमचे खाली जमा होतात. आणि समजा जर गरमी जास्त झाली, होतं बऱ्याच वेळेला असे होतं की उन्हाळ्यामध्ये गरमी एकदम जास्त होते आणि आपण तरी बल्ब लावतो, कारण आपल्या साहेबांनी सांगितलं असतं की ब्रूडिंग आवश्यक आहे. आणि त्या ब्रूडिंगमुळे होतं काय, मग सगळे पक्षी त्या सोर्समधून दूर पडतात. तर पक्षी जे सांगतील किंवा पक्ष्यांचं जे चहलपहल आहे, त्यांची जी हालचाल आहे, त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं की ब्रूडिंग व्यवस्थित चालू आहे का नाही, हे तुम्हाला स्वतःला पक्ष्यांवर, म्हणजे पक्षी हे इंडिकेटर आहेत, त्यांना बघून तुम्हाला ते ठरवायचं आहे. खाद्य व्यवस्थापनावर मी जास्त बोलणार नाही, ऑलरेडी दिनेश भोसले सरांनी तुम्हाला खाद्य व्यवस्थापनाबद्दल मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे. संतुलित आहार, कारण खाद्यामध्ये लिटली ब्रॉयलरमध्ये कमीत कमी आज 70 ते 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी म्हणालात तरी हा जास्तीत जास्त 100 रुपयामध्ये 70 ते 75% हा खर्च फक्त आणि फक्त खाद्यावर होतो. तर जो कोणी याच्यामध्ये जिंकला, ही इज द विनर. ज्याने खाद्यामध्ये पैसे कमवले किंवा खाद्यामध्ये पैसे वाचवले, तो ह्या गेममध्ये आज किंग मेकर आहे, तो आज जिंकणार आहे. त्यामुळे मित्रांनो हा अतिशय संतुलित आहार, जे सर बोलले तुम्हाला की प्री स्टार्टर, स्टार्टर, फिनिशर म्हणा, किंवा तुम्हाला कंपन्याकडनं घ्यायचं आहे का स्वतः तयार करायचं, तर कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त पक्षी वजनाचा पक्षी, कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त वजनाचा पक्षी कसा घेता येईल हे तुम्हाला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तीच ह्या व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. पुढं चालतो मी. हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट आहेत मित्रांनो, आपण जे लागतात. मका आहे, नुसतं एक मका, सोया, हे 2 निश्चितच अतिशय महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहेत. पण मका आहे, सोया आहे, ज्वारी आहे, मिनरल मिक्सचर आहे, फिश मिल हे आता जनरली कोणी वापरत नाही, DORB आहे, लाईमस्टोन आहे, DCP आहे, व्हिटॅमिन मिनरल मिक्सचर आहेत. तर असे वेगवेगळे प्रकारचे इन्ग्रेडियंट, म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आपण, असं नाही की बरेचसे लोक म्हणतात की साहेब मी घरी तयार करू का? बाबा 100 पक्षासाठी, 1000 पक्षासाठी ते परवडण्यासारखं नाही आहे. तुम्हाला मोठ्या स्केलवर असेल तरच तुम्हाला ते खाद्य घरी करणं परवडतं. आणि त्यासाठी लागणारं जे पूर्ण आहे हे साहित्य, हे सगळं माहिती तुम्हाला इकडनं तिकडनं जमा करावं लागेल. 1000 पक्षासाठी तुम्हाला कोणी ट्रक पाठवणार नाही मक्याचा. तर तुम्हाला त्या प्रमाणात तुमची क्षमता असेल, तुमचा पक्षाचा फार्म असेल तर निश्चितच तुम्हाला ते ठेवणं परवडते. सुरुवात करताना निश्चित तुम्ही प्रायव्हेट कंपनीकडनं इकडनं तिकडनं खाद्य घेऊ शकता. नंतर तुमचा एकदा कॉन्फिडन्स वाढत गेला की मग निश्चित तुम्ही स्वतःचं खाद्यसुद्धा तयार करू शकता. अशा पद्धतीने मका आहे, ज्वारी आहे, स्टार्टर खाद्य आपण असं तयार करतो. मका, ज्वारी, सोय, मासल पावडर, मक्षाची पूड, DORB, जीवनसत्वे, क्षार, मिनरल, असे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपण हे खाद्य मिक्स करतो. आणि अशा पद्धतीने संतुलित आहार तयार करतो, जेणेकरून पक्ष्यांची ग्रोथ ही चांगली झाली पाहिजे. थोड्या वेळापूर्वी भोसले सर आत्ता बोलले बघा, FCR. मित्रांनो अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. मला वाटतं की जर पोल्ट्री फार्मर असेल ना, शेतकरी असेल आणि त्याला हे जर शब्द माहिती नसेल तर मला वाटतं की काही अर्थ नाही त्याच्याला. मग पोल्ट्री फार्मर आहे त्याला FCR माहीत नाही असं होऊ शकत नाही. कारण मित्रांनो इथंच सगळी गोम आहे, इथंच सगळा पैसा आहे. किती खाऊन, अतिशय सोपं लिहिलं मी, 1 किलो वजन मुर्गी बनाने के लिए लगने वाला दाना. 1 किलो कोंबडी तयार करण्यासाठी लागणारं खाद्य म्हणजे तुमचं FCR. अतिशय सोपं कॅल्क्युलेशन करून दाखवण्याचा प्रयत्न केला मी इथं. दाणे की लागत, एवढं खाद्य तुम्ही आतापर्यंत घातलं असेल आणि एवढं तुम्हाला जर वजन मिळालं असेल तर एवढा तुमचा FCR आला. तर ही फिगर मित्रांनो, नाही तर जनरली काय असतं की एक माझ्याकडे 2 आला आहे, 2 नाही मित्र, जितकं कमी असेल तेवढं चांगलं. 1.7